राम राम रामकृष्ण हरी. तर आज ताई निघाली आहे तुमच्या सगळ्या आजी लोकांना घेऊन बाहेर. थोडंसं चालले मी फिरायला, कारण खूप लांब नाही, आपल्या घराच्या पाठीमागच चालले मी. पाठीमागं म्हटल्यावर ताई कुठं, तर ते तुम्हाला सगळं भेटेल उद्या बघायला, उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आणि लई दिवस झाले ह्यांना घेऊनच गेले नव्हते कुठं बाहेर, खूप दिवस झाले घरातच होते. चला म्हटलं जरा बाहेर फिरवून आणते. तर मी सांगणार नाही, पण उद्या कुठं गेलो होतं ते नक्की तुम्हाला बघायला भेटेल. आणि ताईचं काम थोडंसं बंद आहे आता. ताईला खूप मदतीची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या, कारण म्हणतात ना खूप मोठं काम आहे ते, माझ्याच्याने न पेलवणारं, पण ते देवाने इथपर्यंत आता मला आणले. पहिलं स्लॅब पडलं आपलं, आता कॉलम आहे, परत वरी स्लॅब आहे. तर त्याच्यासाठी खूप मदतीची गरज आहे तुमच्या मला सगळ्यांच्या, कारण मी आहे ना, मला पेलवना गेले आता. ते मी एवढं मोठं ओझं घेतलं आहे डोक्यावर की मला काही समजतच नाही. मीही असं बसत नाही शांत, मीही वनवन फिरते की कोणी मला मदत करेल का, कोणी खडी क्रेशन देईल का, कोणी स्टील देईल का, मला काय मदत करेल का. ही माझ्या एकटीचं काम नाही आहे, हे तुमच्या आजी आहेत, तुमच्या आई लोक आहेत. आणि जसं मी करते, जसं मला तुम्ही हक्कानी सगळे बोलता सांगता, तसं तुम्ही हक्कानी पुढं या मदतीसाठी. यथाशक्ती जमेल तितकी मदत करा ताईला. ताईलाच म्हणून करू नका, ही आमच्या आजी आहेत, ही आमच्या आई आहे, ही आमचं कर्तव्य आहे. जसं तुम्ही म्हणता ना, आम्ही आमचे हे आजी आवडीचे, ते आजी आवडीचे, तर प्रत्येकाने एक एक आजीला असं समजा की ही माझीच आजी आहे म्हणून मी मदत करतो आज, मी दुसऱ्याची आजी आहे म्हणून करत नाही. आणि आपलं प्रत्येकाचं समाजाप्रती काहीतरी थोडं थोडं देणं लागतं आणि आपण ती द्यायला पाहिजे खरं तर. आणि मी फक्त काम करते, पुरवणारे तुम्ही सगळे आहात, माझ्याकडं काहीच नाही आहे. आज इथपर्यंत जे आणले ते तुम्ही सगळ्यांनी आणले. आणि खरं सांगते, आता पेलवणा गेले, खूप वणवण फिरावं लागतं. कोणी काय देतं म्हटलं की खडी क्रेशन, सिमेंट, स्टील आणि बरं आहे सगळं, हे सगळं होणारच आहे, मागितल्याशिवाय मिळतच नसतं, मागावं तर लागतंच. आणि तुम्ही पण थोडीशी मदत करा, या पुढं. ताईचं वरचं स्लॅब पण पटकन व्हावं, असं हे करून. काय हां जोगवा, इकडे येतो, इकडून ये, इकडून ये की, इकडून ये. बघा आता आज रंजनाताई मला जोगवा मागते. काय करू आता? आता तुला बाहेर होते तर मागत होते, आपली 2 घरं, 2 दुकान किंवा आपले 4 दुकान. बर, आता तुला माहिती आहे का, आज तू माझ्या समोर आली का रंजनाताई? अचानक आली ना तू. हो. मी तू जसा पदर पसरलाय ना, तसा मी आज पदर पसरते माझ्या सगळ्या ह्या यूट्यूबच्या फॅमिली पुढे. की माझे जे आजी लोकांसाठी मी घर बांधते ना, त्यांच्यासाठी मी पदर पसरते. बघा, मला नाही माहिती का कुठलं कारण कसं काय ती आली इथपर्यंत, म्हणजे माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आले. कारण आता फक्त रंजनाताईसारखं पदरच मला पुढं करायचं राहिले सगळ्यांच्या. रंजनाताई, काल तू म्हणत होती ना की तू तंबाखूची पुडी मला मागितली नाही, का नाही मागितली बाई मला पुडी? नाही वाटली. आता तुमच्या मागं बी किती यापे, आणि सारखंच मी तुम्हाला बोलायचे गायचाप द्या, गायचाप द्या, आणि त्याच्यामध्ये एवढी फॅमिली आहे, सगळी नशा पाणीवाली आहे. नाही असं आहे ना, त्यांची सुटली, मग आता तरी आपण गपचिप. म्हणजे खरं सांगू का, फक्त एकदा भावनांशी कनेक्ट व्हावं लागतं. आणि आज आहे ना, आज ती सगळ्याला जोगवा मागते. बघा इकडं गळ्यात माळ घालून. आणि ठीक आहे, सगळं चालूच असतं माणसाच्या मागं, काय कितीतरी गोष्टी असतात. पेपर घ्यायचा आपला पडला तिकडं, आणि मी देईल तुला नक्की, जोगवा देणार. आता मी बाहेर बसले ना इकडं, आपल्या घरात जा मागायला. बघा ते घरात मागतोय जोगवा, साडी घातली बाहेर जायचे म्हणून, तेव्हा येव्हा म्हणते आईला आणि जोगवा मागते. मी तिला जोगवा वाढते थोडा, ते ऐकणारच नाही आहे. पण कोणी वाईट पण वाटून घेऊ नका, हे काम आहे आणि काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण मला तिचं वाईट वाटलं आत्ता, ती जसं पदर पसरून म्हटली ना, मी दुकाने वगैरे फिरायचे आणि मागायचे. चला, सगळ्या आजींना भेटा वगैरे चालूच राहणार आहे हे सगळं. मला असं म्हणजे खूप वाईट वाटतं, असं कोणी म्हटलं ना की असं फिरले,
असं मागितलं. काय होतं काही दिवसांनी काही वेळेनी माणसाचे ना कधी काय कर्मगतीचं काय होईल ते खरंच कोणाला माहिती नाही भगवंताशिवाय. आईला ती सतवते घरामध्ये, मी जाते त्या आईला ऐकणार नाही. काय द्यायचंय तुला जोगवा? मला जोगवा पैसे द्या. पैसे द्या. हो. किती पैसे देऊ? काय 10 रुपये द्या म्हणजे 5 घराचा जोगवा आला. बर हा? का 10 रुपये देते तुला मी. हा म्हणजे हा? 5 घराचा 2-2 रुपये. बस तिथं जोगवा खाली, आला. बस खाली. आता खाली कुठं बसू? बर खाली बस, इथं फरशीवर बस. जाते मी आता. वरती जाती? हा. ती वरती राहते ना, मग खाली जोगवा मागायला आले. तुला असं वाटतंय का तुझे ते केस कापावे आपण, नाही का कुणाकडून, तर जरा नाही, डोकं नाही, हलकं होईल. कशाला डोकं तुझं हलकं होईल जरा. माझं डोकं हलकंच आहे. हा कापायचं. नाही, तुझी इच्छा असेल तर सांग. ना बाबा. हा नाही. नाही ना, नाही. इच्छेच्या पुढं काहीच करत नाही तुमची आई. बरोबर आहे का मावशे? प्रत्येकाची इच्छा सहमती लागते. आपण त्यांना उगाच जबरदस्ती करून काहीच करत नाही. तुला वाटलं का आल्यापासून इथं 4-8 दिवस झालं कधी सिस्टर जबरदस्ती करते कुठल्या गोष्टीला? काय नाही ना, तुमची जिंदगी आहे. तुम्हाला ज्याच्यात जसा आनंद मिळतोय तसं छान राहा. पण मला काय वाटत होतं माहितीये का, की तुला ते म्हणजे डोक्याला लयच हे झालंय ना, तर तुझं जरा डोकं हलकं होईल. परत येतील केस अजून तुला चांगले. केस काय आता वय झालं, आता काय केस येणार? पण तुझं जरा मस्त हलकं होईल असं वाटत होतं मला. हेच काय पार हितपर मांडीपर्यंत होती, गुडघ्यापर्यंत. हा का? मग काढायचीच नाही का? फार अशी होती, म्हणजे एकदम नागाचा आकार होता. ती सौंदतीला मी काढली. मग आता हे पण कुठल्या तरी देवाला तू परत आली. हा परत आली. परत आली ना. परत काढली. परत आता आली. आता परत काढायची नाही. बर, तुझी इच्छा, तुझ्या इच्छेशिवाय काय नाही, आहे का नाही? चला, बरोबर आहे. प्रत्येकाची इच्छा असते बाबा. प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाच्या मनावर आहे. त्यांच्या मनावर तुम्हाला ठेवले, छान वाटतंय. आपण आपले विचार कोणावर कधी लादायचे नाहीत. हा, असं तुम्हाला कधी वाटलंय का नाही. की आम्ही आलोय 4 वर्ष झालं हा, आणि आमच्या मनाच्या विरोध आम्हाला मॅडमनी इथं ठेवले, असं विरोधात काही? तुम्हाला जसं राहायचंय तसं राहा. असं राहतंय, घरच्या मागे राहतंय. म्हणून तिला पण सांगितलं की तुझी इच्छा असेल तर, इच्छा नसेल तर काहीच करायचं नाही आपण, आहे का नाही? बरोबर आहे. आणि तिनं कधी म्हणली आपल्याला की हा. सिस्टर माझं हे जरा काढायचे, हा. तर आपण तेव्हा नक्की काढू, आहे का नाही? हो हो. तुझ्या इच्छेवर, इच्छा महत्वाची. झालं का आईचं देव देव? मग आता जेवणार नका पाणी येऊन गेल्याशिवाय. चला, ह्यांचं असंच आहे आता, ह्यांच्या मनावर आहे. कधी का जेवण गेलं, सगळेजण इकडं मस्त गप्पा मारत होतो.